रेकॉर्डिंग. ओके. आता सेल्स, ईएमएफ आणि इंटरनल रेझिस्टन्स काय असतं? सेल्स म्हणजे तुम्हाला माहिती बॅटरीज वगैरे राहतात. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये ऑलरेडी शिकून गेले. व्हॉट इज सेल्स अँड हाऊ दे वर्क्स. ओके. सेलमध्ये नथिंग बट काय असतं माहिती का? एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असतो, एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड असतो आणि एक इलेक्ट्रोलाइट असतं. इलेक्ट्रोलाइट मध्ये विद्युत वाहक द्रावण. ओके. इलेक्ट्रॉड्स म्हणजे एनोड आणि कॅथोड असतो. इकडे एनोड असतो, इकडे कॅथोड असतो. ओके. मग इथं पी जो आहे तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, इथं एन हा काय निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे आकृतीवरून. इथं सगळं आकृतीच एक्सप्लेन केली. तर पी वाला जो इलेक्ट्रोड असेल त्याच्यावर पॉझिटिव्ह व्होल्टेज असेल, व्ही प्लस व्होल्टेज असेल. ओके. हा व्होल्टेज जो आहे तो कोणत्या इलेक्ट्रोडवर आहे? पी वाल्या इलेक्ट्रोडवर आहे. ओके. आणि एन वाल्या इलेक्ट्रोडवर नेगेटिव्ह व्होल्टेज असेल. ओके. व्ही मायनस मायनस व्ही मायनस, कारण की त्याच्यावर नेगेटिव्ह आयन जमा होत असतात म्हणून. ओके. मग त्याच्यामुळे होणार काय? जो आतला करंट आहे तो असा फ्लो होत असतो इकडून असा. बट ऍक्च्युअली जर तुम्ही ह्या सर्किटमध्ये ह्या पी आणि ई मध्ये हे दोन टर्मिनल आहेत त्याचे, सी आणि डी, त्याच्यामध्ये जर एखादा अवरोध जोडला तर तुमचा करंट इकडून पी कडून एन कडे असा फ्लो होईल सर्किट मधून. ओके. मग आता आर जर जोडला तुम्ही तर एक फायनाईट करंट म्हणजे की एक मर्यादित करंट फ्लो होईल त्याच्यामधून. मग आता हे जे आता जेव्हा आर वर वगैरे काही जोडलेलं नाही तुम्ही, तेव्हा हे जी सेल आहे किंवा ही जी बॅटरी आहे एक प्रकारची, ओके, तर त्याचा ईएमएफ किती असेल? ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे तो काही फोर्स नसतो, तो व्होल्टेजच असतो. बट जेव्हा ही वस्तू समजली होती तेव्हा कोणाला फोर्स आणि व्होल्टेज वगैरे एकदम क्लिअरली माहित नव्हतं. म्हणून त्यांना असं वाटलं की ही वस्तू इलेक्ट्रॉन्सला गती देते म्हणून त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स नाव देऊन दिलं. बट ऍक्च्युली ते हाय काय? व्होल्टेजच आहे. म्हणून कन्फ्युज नाही व्हायचं. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे डायरेक्ट फोर्स लिहून द्यायचा. फोर्स नाही तो. तो काय आहे? ईएमएफ व्होल्टेज. व्होल्टेज डिफरन्स किती येईल त्या दोन पॉइंट्स मधला? तर एकचा व्होल्टेज व्ही प्लस आहे, दुसऱ्याचा मायनस व्ही आहे आणि दोघांचा डिफरन्स शोधतो आपण. डिफरन्स म्हणजे तफावत, फरक. मग मायनस मायनस इथं काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. तर व्ही प्लस प्लस व्ही मायनस. द डिफरन्स इज कॉल्ड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ द सेल अँड इज डिनोटेड बाय एप्सिलॉन. ओके. तर एप्सिलॉन इज इक्वल टू व्ही प्लस प्लस व्ही मायनस, जे ग्रेटर दॅन 0 असेल. आणि हाच तुमचा बॅटरीचा काय असतो? ईएमएफ म्हणजेच की बॅटरीचा व्होल्टेज असतो हा. ओके. तुम्ही म्हणता ना 2 व्होल्टची बॅटरी आहे, 4 व्होल्टची बॅटरी आहे, 10 व्होल्टची बॅटरी आहे. मग ते जे असतं ना ते हे असतं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके. सो दॅट नाव आता पहा, नोट दॅट epsilon इज ऍक्च्युअली पोटेन्शियल डिफरन्स नॉट अ फोर्स. म्हणजे हा epsilon आहे हा पोटेन्शियल डिफरन्स आहे. म्हणजे काय? आता पोटेन्शियल डिफरन्स शब्द समजत असेल तुम्हाला. आय डोंट थिंक सो की आय हॅव टू एक्सप्लेन इट मोर. ओके. म्हणजे विद्युत स्थितिमानचा फरक येतो. तो फोर्स नाही. The name, however, the name EMF, however, is used because of historical reasons and was given at a time when phenomena was not understand properly. म्हणजे की हे EMF नाव केव्हा दिलं गेलं होतं? जेव्हा त्याला शोधलं गेलं होतं. ओके. आणि त्याचे काही हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक कारण आहेत. कारण की जेव्हा ही वस्तू शोधली गेली होती तेव्हा ही प्रॉपरली अंडरस्टूड नाही होती. म्हणजे कोणतं खूप एकदम मोठं संशोधन झालं नाही होतं या बाबतीत. म्हणून त्यांनी याला EMF नाव देऊन दिलं होतं. टू अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ ऍप्सिलॉन म्हणजे की ऍप्सिलॉन विषयी व्यवस्थित समजण्यासाठी कन्सिडर रेजिस्टन्स आर कनेक्टेड अक्रॉस द सेल. मग आता समजून घ्या की एवढा सेल आहे त्याचा त्याला तुम्ही म्हणजे कसं असतं माहिती का? तुमच्याकडे एक बॅटरी समजून घ्या. तर तुम्ही काय करता? तुम्हाला जर लाईट चालू करायचा आहे एखादा छोटासा लाईट, एलईडी लाईट येतो तो. तर तुम्ही काय करणार? त्या बॅटरीच्या मध्ये त्याला जोडून देणार. ओके. मग तसंच आपण या रेझिस्टन्सला या बॅटरीचे 2 टर्मिनल असतील ना त्यांच्यामध्ये जोडून देऊ. 2 टर्मिनल म्हणजे काय? पी कडून एक वायर घ्यायची सी पर्यंत आणि एन कडून एक वायर घ्यायची डी पर्यंत. त्याच्यामध्ये हा रेझिस्टन्स जोडून द्यायचा. ओके. म्हणजे हा रेझिस्टन्स पिक्चर मध्ये येऊन जाईल. म्हणजे करंट त्याच्यामधून पास होईल. जेव्हा तुम्ही हे जोडलेलं नसेल तेव्हा करंट तुमचा आतून पास होतं. लाइक एन कडून पी कडे पास होतं. सॉरी, पी कडून एन कडे पास होतं. बट ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही रेझिस्टन्स जोडून देणार तेव्हा उलट्या दिशेत करंट पास होतं. पी कडून सी, डी आणि नंतर एन मधून परत पी कडे येईल असं करंट फ्लो होईल. ओके. याला असं लिहू शकतो आपण. जेव्हा रेझिस्टन्स जोडला नसेल ना तेव्हा इथून असं करंट पास होतं. इकडून असं. बट जेव्हा तुम्ही हा रेझिस्टन्स जोडून दिला असेल तेव्हा करंट तुमचा असं पूर्ण बॅटरी थ्रू असं परत येईल ते. असं. आणि करंट हमेशा क्लोज लूप बनवतो. म्हणजे जिथून स्टार्ट झालं तिथं परत येतं ते. ओपन लूप मध्ये करंट पास होत नाही.
ही गोष्ट लक्षात ठेवजा. मग आता होणार काय, की हा अवरोध तर आहे ऑलरेडी. हा बाहेरून लावलाय पण एक अवरोध. अवरोध म्हणजे एखादी वस्तू जोडली असेल आपण तिथं, तर त्याचा अवरोध असतोच. कोणतीही वस्तू जोडा त्याचा रेझिस्टन्स असेलच. ओके. मग आता होणार काय जेव्हा तुम्ही करंट पास करता याच्यातून. ओके. तर ही जी बॅटरी हिच्यात बी काही ना काही मटेरियल आहे जसं इलेक्ट्रोलाइट आहे, इलेक्ट्रोड्स आहे वगैरे हे बी काही सुवाहक पदार्थच आहे त्याच्यामध्ये. तर जे करंट पास करतात. मग असे पदार्थ तर त्यांच्या स्वतःचा बी अवरोध असेल. मग ह्या पुऱ्या बॅटरीचा एक स्मॉलर अवरोध जनरेट होतो. एक छोटासा अवरोध. ज्याला बॅटरीचा आंतरिक अवरोध किंवा इंटर्नल रेझिस्टन्स म्हणतात. हा जो सेल असतो किंवा हा जी बॅटरी त्याचा त्याला काय म्हणतात कारण की जर वस्तू आली तर अवरोध येणारच आहे. कमी जास्त पण येणार म्हणजे येणार. असं नाही की एकदम 0 राहील. पॉसिबलच नाही असं सिस्टमच नाही राहत जिथं अवरोधच नाही राहत. शक्य नाही अशी सिस्टमच बनणार नाही कधीच. कोणतीही वस्तू असेल म्हणजे त्यांचं तर ॲटम्स वगैरे लेव्हलचं कॉन्फिगरेशन असेलच. त्याच्यामधूनच इलेक्ट्रॉन्सला पास व्हायचं म्हणजे त्यांना अवरोधचा सामना करावाच लागेल. बट इट इज व्हेरी स्मॉलर अमाउंट ऑफ रेझिस्टन्स. मग आता तो रेझिस्टन्स आता आपण काय करू, की सपोज टू से की हा जो अवरोध आहे, हा आर तुम्ही बाहेर जोडला तो समजून घ्या की इन्फायनाईट आहे. म्हणजे खूपच मोठा अवरोध आहे. इन्फायनाईट आहे. मग होणार काय? तर याच्यातलं करंट काय असेल? तर याच्यातून पास होणारं करंट काय? तर याच्यातून पास होणारं करंट इज इक्वल टू काय येईल पहा. तर ही व्हॅल्यू येईल पहा. करंट I बरोबर काय आता ओहमच्या नियमप्रमाणे पहा जेव्हा मी करंट शोधायची गोष्ट आली तर V/R इक्वेशन वापरायचं. जेव्हा व्होल्टेज आणि रेझिस्टन्स असेल तेव्हा सिम्पली V/R चं इक्वेशन. बट आपण काय समजतो की समजून घ्या की R काय आहे? इन्फायनाईट आहे. पहा इथं याच्या पहिले the electrolyte through which a current flows has a finite resistance R called internal resistance. म्हणजे पहा इलेक्ट्रोलाइटचा आतून जे करंट पास होतंय, त्याच्या मधून जे करंट जातंय, ते कशामुळे जातंय त्याच्यात म्हणजे त्याच्यातून करंट पास होत होतं, तेव्हा करंट पास होताना त्याला छोट्याशा अवरोधचा सामना करावा लागतो. त्याच्यामधून जेव्हा पास होतो आणि त्या अवरोधलाच काय म्हणतो आपण इंटर्नल रेझिस्टन्स म्हणतो त्याचा. काय म्हणतो आपण त्याला? इंटर्नल रेझिस्टन्स किंवा आंतरिक अवरोध. आता पहा first the situation when R is infinite. Okay, R जर infinite आहे, so that I is equal to V by R. I is equal to V by R इक्वेशन येतं. बट R बरोबर इन्फायनाईट घ्या तर छेदमध्ये जर अनंत आलं तर भागाकार काय येतो? 0. 1 by इन्फिनिटी 0 उत्तर येतं हमेशा. म्हणून तुमचं करंट जेव्हा अवरोध एकदम इन्फायनाईट असेल तेव्हा करंट फ्लो होणार नाही. मग पोटेन्शियल डिफरन्स किती येईल तेव्हा? म्हणजे समजून घ्या की सर्किट काय असेल हा आरच नाही सर्किटमध्ये. इन्फायनाईट रेझिस्टन्स आहे म्हणजे समजून घ्या की सर्किटमध्ये आरच नाहीये. असं समजून घ्या की ओपन आहे ही सर्किट इथून. मग तुमचं पोटेन्शियल किती असेल तेव्हा या सर्किटचा? व्होल्टेज लक्षात ठेव जा इन्फायनाईट रेझिस्टन्स असेल म्हणजे की सर्किट जर ओपन असेल, ओपन म्हणजे कशी? तर इथून जुळलेले नाही, त्याला काहीच जोडलेलं नाही आपण. सर्किटला काहीच जोडलेलं नाही. म्हणजे तुमच्या हातात एक बॅटरी आहे, जी कुठंच कनेक्टेड नाहीये. ओके. तर तशा बॅटरीसाठी त्याचा व्होल्टेज किती असतो? तर ह्या केसमध्ये जर पाहिलं तर हा P पासून A पर्यंतचा व्होल्टेज, A पासून B पर्यंतचा व्होल्टेज आणि B पासून N पर्यंतचा व्होल्टेज. या तिघांची जी बेरीज असेल तो तुमच्या सर्किटचा व्होल्टेज असेल. लाइक पोटेन्शियल. ओके. वेअर द V इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन P आणि N. V काय असेल तेव्हा, जेव्हा तुमचं करंट 0 असेल, तेव्हा जो V असेल, तो पोटेन्शियल डिफरन्स असेल. कुठून कुठपर्यंतचा? So V is the potential difference between P and A. P पासून तर A पर्यंतचा पोटेन्शियल, A पासून तर B पर्यंतचा पोटेन्शियल प्लस B पासून N पर्यंतचा पोटेन्शियल. या तिघांचा पोटेन्शियलची बेरीज बरोबर तुमचा टोटल पोटेन्शियल असेल बॅटरीचा पोटेन्शियल. याला EMF म्हणू आपण त्याचा. ओके. याला काय म्हणू आपण EMF. बट ऍक्च्युअल लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही रेझिस्टन्स कनेक्ट आय मीन एखाद्या सर्किटला काहीतरी जोडता तुम्ही म्हणजे रिअल लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही एखादी सर्किट आहे तुमच्याकडे ओके आणि त्या सर्किट मध्ये तुम्ही काय करताय की बाहेरून एखादी वस्तू जोडली टू अंडरस्टँड द बिहेवियर ऑफ करंट हो किंवा त्याच्यामधून म्हणजे समजून घ्या तुम्हाला एखाद्या एलईडी लाईट चालू करायचं आहे समजून घ्या सिम्पलची लाइटिंग आहे किंवा तुमच्या घरी सिम्पलची वस्तू लाईक गणपतीच्या मागे तुम्ही चक्र लावतात ते तर त्याच्यासाठी खाली बॅटरी जोडावी लागते मग ते चक्र एक प्रकारचं रेझिस्टन्सचं वर्क करतं मग तेव्हा तुम्हाला जो व्होल्टेज भेटतो त्याच्या अक्रॉस तो व्होल्टेज आणि तुमची बॅटरीचे ईएमएफ दोघं सेम नसतात कधीच.
तर त्या वस्तूला जेवढा व्होल्टेज भेटतो तो त्याचा टर्मिनल व्होल्टेज म्हटला जातो. काय म्हटलं जातो? टर्मिनल व्होल्टेज. हे समजू आपण. आता पहा जेव्हा बॅटरीला तुम्ही काहीच कनेक्टेड नसतं, तेव्हा त्याचा व्होल्टेज किती असतो? तर त्याचं जे ईएमएफ असतं तेवढा त्याला व्होल्टेज असतो त्याच्यात. केव्हा? जेव्हा बॅटरी ओपन आहे, लाइक असं एखादी फिगर ड्रॉ करू शकतो मी अशी की एखादी बॅटरी माझ्याकडे अशी. ओके. आणि तिचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे एक. ओके. आणि दुसरं आहे तिचं आहे निगेटिव्ह टर्मिनल आहे. तर ह्या केसमध्ये काय असतं व्होल्टेज, तर त्याचा ईएमएफ बरोबर व्होल्टेज असतो. त्याचा किती व्होल्टेज असतो त्याच्यामध्ये? त्याचं जे ईएमएफ असेल, कारण बॅटरीवर लिहून येतं माहिती तुम्ही नीट जर पाहणार, तर नीट वाचायचं. कोणताही सेल किंवा बॅटरी असेल ना तुमच्याकडे, तर त्याच्यावर लिहून येतं त्याचं ईएमएफ किती आहे किंवा त्याचा टर्मिनल व्होल्टेज किती येऊ शकतो. टर्मिनल व्होल्टेज तर आपण डिसाईड नाही करू शकत डायरेक्टली, पण बॅटरीचं ईएमएफ लिहून येतं. ओके. किती करंट पास झालं, किती त्याच्यातून रेझिस्टन्स किंवा म्हणजे त्याचं ईएमएफ किती असेल. ईएमएफ म्हणजे फायनल व्होल्टेज त्याच्यात किती. बट जेव्हा तुम्ही सर्किटमध्ये जोडतात तेव्हा थोडासा कमी होऊन जातो तो व्होल्टेज. तो किती कमी होतो ते पाहू आपण. इफ हावेवर आर इज फायनाइट, आय इज नॉट झिरो. पण जर आर जो आहे, आता पहा दस epsilon is a potential difference between the positive and negative electrodes in a open circuit. ओपन सर्किट म्हणजे काय? जेव्हा करंट आपलं रेझिस्टन्स इन्फानाइट घेता तुम्ही. इन्फानाइट म्हणजे ही जी कंडिशन आहे ना, पण याच्यात काहीच नाही. फक्त एक बॅटरी, सिंपल सी बॅटरी. ओके. हा एक वायर आहे समजून घ्या त्याचा आणि हा दुसरा वायर. आणि याच्यामध्ये मी काहीच जोडलेलं नाही. मग ही जी कंडिशन आहे हिला ओपन सर्किट कंडिशन म्हणतात. म्हणजे अशा कंडिशन मधून करंट फ्लो नाही होत. यालाच आपण असं म्हणू शकतो, इथं काहीच जोडलेलं नाही म्हणजे याचा अवरोध अनंत होऊन गेला असं समजून घ्या. त्या वस्तूलाच काय म्हणतात, की याचा जो अवरोध आहे इन्फिनिटी. ओके. मग त्या केसमध्ये करंट फ्लो होणार नाही. मग त्या केसमध्ये त्याचा जो व्होल्टेज असतो तो त्याचा ईएमएफ बरोबर असतो. आता नेक्स्ट केस काय, इफ आर इज फायनाइट, आय इज नॉट झिरो. म्हणजे काय करताय तुम्ही, आर ची व्हॅल्यू लिमिटेड आहे. खूप मोठी व्हॅल्यू नाहीये. एक लिमिट पर्यंतची व्हॅल्यू आहे आणि तुम्ही त्या आरला इथं जोडून दिलं या बॅटरीच्या 2 टर्मिनल्समध्ये. त्या आरला जोडून दिलं तुम्ही. ओके. मग आता ही ओपन सर्किट कंडिशन नाही राहिली. आता ही काय झाली, क्लोज सर्किट कंडिशन झाली. ओके. म्हणजे की सर्किट क्लोज झाली. म्हणजे त्याच्या आत कोणतरी येऊन गेलं आणि मग जेव्हा सर्किट क्लोज होऊन जाते तेव्हा त्याचा तो करंट फ्लो व्हायचा स्टार्ट होतो. मग आता हा जो आर आहे, आरचे जो टर्मिनल आहे इथून तर इथपर्यंत, लाईक त्यांनी सी आणि डी लिहिलं होतं इथं. तर ह्या सी आणि डी मध्ये या आर ला भेटणारा व्होल्टेज किती, तो आपल्याला समजायचा आहे. मग किती असेल, तर बॅटरीचा ईएमएफ असेल त्याच्यातून बॅटरीचा जो आंतरिक अवरोध असतो स्मॉल आर, ओके, त्याच्यामध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होतो तेवढा सोडून बाकीचा व्होल्टेज कोणाला भेटणार आहे, पूर्ण आर ला भेटणार आहे. म्हणजे समजून घ्या की तुमच्याकडे 10 रुपये आहेत. ओके. तर 10 रुपयामधून तुम्हाला काय करायचंय, की एखादी वस्तू घ्यायची ती कितीची तुम्हाला माहित नाही. पण तुम्हाला एवढं आहे, की तुमच्याकडे लिमिट देऊन दिली खर्चायची. तुम्हाला घरून सांगितलं, की तुम्हाला 8च रुपये खर्च करायचे आहेत. मग 8 रुपयामध्ये तुम्हाला जेवढ्या वस्तू आणायच्या आहेत तेवढ्या. मग ते 2 कुठे जातील? ते तुमचे 2 तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे साइडला. मग तसं टोटल जेवढे बी ईएमएफ असेल त्याच्यातून हा रेझिस्टन्स काय करतो, थोडासा ईएमएफ स्वतःकडे काढून घेतो. का? तर ती त्याची प्रॉपर्टी आहे. म्हणजे की गुणधर्म आहे तो. तो तेवढा ईएमएफ त्याच्या जवळ ठेवून घेईल आणि बाकीचा उरलेला ईएमएफ मग सर्किटला देईल. मग त्याच्यातून जेवढे इक्विपमेंट त्या सर्किटमध्ये जोडले तेवढ्या सगळ्यांना त्याच्यातलाच ईएमएफ भेटेल. ते पुरेचा पुरा 10 एक्सेस नाही करू शकत. ओके. मग हे का होतं? तर सर्किट आहे ना, तर ही सेल आहे. सेल आहे मग त्याच्यात सुवाहक वगैरे पदार्थ असतीलच. मग त्यामुळे त्याचा एक अवरोध निर्माण होतो आणि तो अवरोध काही करंट ड्रॉप करतो. म्हणजे काही व्होल्टेज ड्रॉप करून घेतो स्वतःकडे. टोटल व्होल्टेज मधला. मग तुम्हाला इथं जो व्होल्टेज भेटतो तो त्याचा टर्मिनल व्होल्टेज भेटतो तुम्हाला सी आणि डी मध्ये. म्हणजे की हा आर जो भेटतोय त्याला पुरा, म्हणजे की तुम्ही 10 व्होल्टची जर बॅटरी असेल तर 10चा 10 आरला नाही भेटणार. लगभग 9, 9.5 असाच भेटेल. त्याच्यातला 0.5 किंवा 1 व्होल्ट कमी होऊन जातो. म्हणजे तुम्ही म्हणणार की सर बॅटरी तर 10 व्होल्टची घेतली तरी मी जेव्हा रीडिंग घेतो तेव्हा पुरे 10च्या 10 का नाही येते? याचं प्रॅक्टिकल पण आहे. बट ॲक्चुअली प्रॅक्टिकल्स होतील का नाही ते नाही माहिती. बट याचं प्रॅक्टिकल आहे आपल्याला फिजिक्समध्ये. त्याच्यात बॅटरीचा आंतरिक अवरोध शोधायचा राहतं, टर्मिनल व्होल्टेज शोधायचा राहतो. हे सगळे प्रॅक्टिकल्स आहेत फिजिक्समध्ये. तेव्हा कळून जाईल की तुम्ही जितका व्होल्टेज देता तेवढाच पुराचा पुरा टर्मिनल व्होल्टेज म्हणून जात नाही. त्याच्यातला थोडासा कमी होऊन जातो.
If however the R is finite, R is not 0. In that case the potential difference between P and N is, आता potential difference हा P पॉइंट होता तुमचा वाला वरच्या आकृतीप्रमाणे जर विचार केला तर हा P येईल आणि हा वाला येईल तुमचा N पॉइंट. तर यांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू V प्लस V मायनस होता, म्हणजे हे ऍप्सिलॉन होतं तुमचं वाला, एवढं तो होतं. आणि मायनस IR केलंय तुम्ही आता त्याच्यात. काय केलंय मायनस IR का केलंय, तर हा इंटरनल रेजिस्टन्स जो असेल या बॅटरीचा आंतरिकावरून त्याच्यातून जेव्हा करंट पास होईल तेव्हा तो थोडासा व्होल्टेज त्याच्याकडे घेऊन येईल आणि तेवढा व्होल्टेज तुमचा टोटल व्होल्टेज मधून मायनस होऊन जाईल. मग उरलेला व्होल्टेज किती, तर त्याला टर्मिनल व्होल्टेज V म्हणू आपण. तर V इज इक्वल टू काय ऍप्सिलॉन मायनस IR. त्याचं ऍप्सिलॉन काय असेल बॅटरीचं EMF. ओके. आणि IR काय असेल आंतरिक अवरोध मध्ये लॉस होणारा व्होल्टेज किंवा ड्रॉप होणारा व्होल्टेज. म्हणून जो टर्मिनल व्होल्टेज असेल, कधी विचारलं की हा जो R आहे त्याला किती व्होल्टेज भेटेल, तर त्याला एवढा व्होल्टेज भेटेल ऍप्सिलॉन मायनस IR. आणि हे करंट I कसं शोधणार तुम्ही, तर करंट I शोधण्यासाठी टोटल घ्यावा लागेल तुम्हाला. लाईक पुढे येईलच ते पहा. Total voltage. Note that the negative sign in expression IR for the potential difference between A and B. This is because the current I flows from A to B in an electrolyte. Okay, current flow होतं कुठून A पासून B कडे in electrolyte. ह्या दिशेत करंट फ्लो होतं मधून आणि बाहेरून ह्या दिशेत करंट फ्लो होतं, म्हणजे दोघं ऑपोजिट डायरेक्शनला फ्लो होतात, म्हणून कमी होऊन जातं करंट थोडंसं तुमचं. ओके. आणि त्यामुळे काय होतं तुम्हाला लॉस भेटतो थोडासा आणि व्होल्टेज ड्रॉप होऊन जातो तुमचा. But note that this is because in practical calculation, internal resistance of a cell in a circuit may be neglected when the current I is such that epsilon very greater than IR. म्हणजे काय की IR हा पण एक व्होल्टेजच आहे, करंट इंटू रेजिस्टन्स काय बनतं व्होल्टेज बनतं. बट आपण प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन मध्ये काय करतो, जर जो बॅटरीचा EMF आहे तो जेवढा व्होल्टेज त्याच्यात ड्रॉप होतोय IR मुळे त्याच्यापेक्षा जर खूप मोठा असेल ना, तर त्यावेळेस काय वेळेस आपण IR ला इग्नोर करतो आणि डायरेक्टली लिहितो V इज इक्वल टू ऍप्सिलॉन असं पण लिहून देतो. बट ऍक्च्युअली तसं खूप रेअर केस मध्ये केलं जातं, बाकी मोस्टली कॅल्क्युलेट केलं जातं. द ऍक्च्युअल व्हॅल्यूज ऑफ द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल इज व्हॅरी फ्रॉम सेल टू सेल. म्हणजे की इंटरनल रेजिस्टन्सचा व्हॅल्यू बॅटरी बाय बॅटरी चेंज होतात. The internal resistance of a dry cell, however, is much higher than the common electrolytic cell. म्हणजे ड्राय सेल येतं ना, सुका सेल म्हणता तुम्ही त्याला, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स खूप हाय येतो कम्पेअर्ड टू अदर सेल्स. मग आता जे कम्प्लीट इक्वेशन बनतंय आपल्याला काय बनतंय, तर आपल्याकडे इक्वेशन होतं V इज इक्वल टू ऍप्सिलॉन मायनस IR. ओके. आता हा V बरोबर काय होतं, तो व्होल्टेज होता कोणाचा मधला, तो जो अवरोध तुम्ही जोडून दिला आहे ना सर्किट मध्ये त्याचा व्होल्टेज आहे V. आता एखादा अवरोध मधून करंट किती पास होतं, I करंट पास होतोय आणि त्याची अवरोध व्हॅल्यू किती R आहे, मग त्याचा व्होल्टेज V बरोबर काय येईल, V इज इक्वल टू IR. त्याचा अवरोध किती, त्याचा व्होल्टेज किती, V इज इक्वल टू IR. त्याचा मधला फक्त व्होल्टेज. कारण आपण जेव्हा करंट कशातून पास होतो, ओमचा नियम काय सांगतो, एखाद्या सर्किट मधून करंट, एखादा अवरोध मधून करंट पास होत असेल तर त्याच्या व्होल्टेजचा समप्रमाण म्हणजे जो व्होल्टेज असतो त्याचा किंवा जो विद्युत स्थितिमानचा फरक असतो तर त्याच्या करंटच्या समप्रमाणात असतो. मग त्याच्यानुसार V इज इक्वल टू IR इक्वेशन येईल. मग मी तर ह्या V ला IR ने रिप्लेस करू शकतो, हे ओरिजिनल इक्वेशन आहे. मग मी V च्या जागेवर IR लिहिल तर माझं इक्वेशन असं बनून जाईल, IR इज इक्वल टू ऍप्सिलॉन मायनस IR. या मायनस IR ला तिकडे घेऊन द्या, प्लस IR होऊन जाईल. पाहून घ्या पहा इथे येईल असं, I कॅपिटल R इज इक्वल टू ऍप्सिलॉन मायनस IR असं आलं. आता मायनस IR तिकडे गेला तर प्लस IR होऊन जाईल. तर मग IR इकडे लिहितो मी, इकडे जागा आहे, IR प्लस कॅपिटल I स्मॉल r इज इक्वल टू ऍप्सिलॉन. मग आपल्याला I कॉमन काढायचं आहे, तर I जर कॉमन निघाला तर इकडे उरेल कॅपिटल R प्लस स्मॉल r
इज इक्वल टू ऍप्सिलॉन असेल. मग या आय ला आपल्याला सूत्र दाखवतापर्यंत आर प्लस आर ला तिकडे छेद मध्ये घेऊन जातात. आय इज इक्वल टू काय ऍप्सिलॉन बाय आर प्लस स्मॉल आर. हे झालं करंट. तिची बॅटरी त्याच्यात अवरोध जोडला तुम्ही एक निश्चित मूल्याचा, तेव्हा त्याच्यातून पसार होणारा करंट शोधायचं असेल तुम्हाला तर ते एवढं येतं. आय इज इक्वल टू ऍप्सिलॉन बॅटरीचा ईएमएफ भागीला बॅटरी त्या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स. कारण की दोघं रेजिस्टन्स सिरीज मध्ये येऊन जातील. पहिला रेजिस्टन्स नंतर बॅटरीचा इंटरनल अवरोध असतो. ओके, म्हणून मोस्टली पहा आता ही तर एक सर्किट. हे समजलं कोणाला डाऊट इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला डाऊट? नाही सर. सिंपल आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. 3 मार्काला किंवा 2 मार्काला थ्योरी येते इथपर्यंत तुम्हाला शोधायचं राहतं. द मॅक्सिमम करंट दॅट कॅन बी ड्रॉन फ्रॉम अ सेल इज 4R इक्वल्स टू 0. आता तुम्हाला याच्यातलं मॅक्सिमम करंट शोधायचं असेल, मॅक्सिमम किती करंट सेल मधून पास होतं, तर हा जो बाहेरचा अवरोध आर घेतला त्याला 0 घेऊन घ्यायचं. मग 0 जेव्हा घेणार तर तुम्ही 0 प्लस आर फक्त स्मॉल आर उरेल. ओके, मग तेव्हा तुमच्या बॅटरी मधून मॅक्सिमम करंट काय असेल, हे किती असेल, आय मॅक्सिमम इज इक्वल टू ऍप्सिलॉन बाय आर. However, in most of the cell, maximum allowed current is much lower than these to prevent the permanent damage to cell. परंतु पहा कधी पण सेल मध्ये असं नाही केलं जात, म्हणजे की एक अवरोध जोडला जातो, जर नाही जोडला ना तर सेल मधून मॅक्सिमम करंट पास होऊन सेल डॅमेज होऊन जातो. ते म्हणता ना बॅटरी जर असेल तुमच्याकडे एखादी तर तिचे टर्मिनल शॉर्ट नाही करायचे राहत कधी. शॉर्ट म्हणजे कसं की पॉझिटिव्ह निगेटिव्हला एकत्र करून देणं, त्याला शॉर्ट म्हणतात, शॉर्ट सर्किट म्हणतात. तसं जर केलं ना बॅटरी लगेच डिस्चार्ज होऊन जाते किंवा खराब बी होऊन जातं काही वेळेस, धडाका होऊन जातो बॅटरीमध्ये. ओके, आणि त्याच्यात डिस्चार्ज होऊन जातं. म्हणून कधी बी तुम्ही पाहा ना बॅटरी जर ओपनली ठेवली असेल ना एखाद्या बॅटरी तर तिचे दोघं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असतात ना त्याच्यावर ते इन्सुलेटिंग टेप मारून देतात. ते ब्लॅक किंवा येलो किंवा ब्ल्यू कलरच्या टेप्स येतात ना त्या वायरिंग मध्ये युज होतात, त्या टेप मारून देतात. कारण की त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र नको यायला पाहिजे. मॅक्सिमम करंट पास होतो तेव्हा जर तुम्ही एखादा साधासा तार दोघांचा मध्ये लावून दिला एक सिंगल तार. ओके, ते शॉर्ट होऊन जाते आणि शॉर्ट झाला म्हणजे डॅमेज होऊन जाईल दुसऱ्या. मॅक्सिमम चान्स आहे की डॅमेज होऊन जातो. म्हणून तेवढी काळजी घेण्यासाठी कोणती बी बॅटरी तुमच्याकडे असते ना त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्हला झाकून द्यायचं. ते कनेक्टेड नाही झालं पाहिजे, नाही तर गेली बॅटरी. मॅक्सिमम करंट कधीच नाही पास होते बॅटरी म्हणून, डॅमेज होऊन जाते नाही. ओके, एनी डाउट्स? चार्जेस ऑफ क्लाउड्स, चार्जेस इन क्लाउड हे वाचून घ्या तुम्ही. चार्जेस इन क्लाउड, क्लाउड म्हणजे काय, ढगांमध्ये विद्युत भार कसा निर्माण होते. ओके, अ नेटवर्क ऑफ रेजिस्टन्स इज कनेक्टेड टू अ 16 वोल्ट बॅटरी. मे बी एक्झाम्पल आहे ना, बोर्डला आलेलं आहे 4 मार्काला लगभग. हे का असंच कोणतं तरी एक्झाम्पल होतं जे 4 मार्काला होतं. ह्या वर्षी का मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी केव्हा तरी आलं होतं. 4 मार्काला होतं एक्झाम्पल. खूप सोपं एक्झाम्पल आहे पण टर्मिनल व्होल्टेज वगैरे ही वस्तू समजायला पाहिजे तर सॉल्व्ह होतं. A network of a resistance connected to the 16 volt with the internal resistance of 1 ohm is shown in figure. Compute the equivalent resistance of a network. Obtain the circuit in each, obtain current in each resistance. Obtain voltage drop VAB, VBC and VCD. A तर B मधला व्होल्टेज, B तर C मधला व्होल्टेज आणि C तर D मधला व्होल्टेज तुम्हाला शोधायचा आहे. आता याचा तुमच्याकडे बेसिक नॉलेज पाहिजे. कसं, जसं समांतर मध्ये येते, 2 रेजिस्टन्स समांतर मध्ये दिसतात त्या दोघांचा व्होल्टेज सारखाच असणार आहे. हा एक अलग आहे आणि हे दोन बी समांतर, तर या दोघांमधला बी जो व्होल्टेज आहे तो सारखाच असेल, करंट वेगवेगळं असेल. ओके, पण 3 सिरीज मध्ये राहिलं तर तिघांमधलं करंट काय असं सारखं असतं, व्होल्टेज ड्रॉप वेगवेगळा असतो. मग आपल्याला पहिले ही जी सर्किट आहे तर त्यांनी काय सांगितलंय, कम्प्युट द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ द नेटवर्क. म्हणजे पुऱ्या सर्किटचा तुम्हाला समतुल्य अवरोध शोधायचा पुऱ्या सर्किटचा. मग जेव्हा असं काही करायचं राहिलं ना तर समजून घ्यायचं की बॅटरी एक शॉर्ट सर्किट येतं. बॅटरी शॉर्ट नाही, ओपन सर्किट समजून घ्यायची. मग जिथून बॅटरी कनेक्टेड आहे तिथून अवरोध कॅल्क्युलेट करायला स्टार्ट करायचं. मग आता चेक करायचं एक एक अवरोध. आता हे 2 समांतर आहेत, त्याला पुढे 1 ओम सिरीज मध्ये
आणि त्याच्या पुढे हे दोन परत समांतर आहेत आणि त्याच्या पुढे हा आर सिरीज मध्ये असं नेटवर्क आहे. म्हणजे 1 2 3 आणि हे 4 टोटल असे 4 अवरोध आहेत आपल्याकडे. मग आता पहिले समांतर सॉल्व्ह करायचे जसं मी सांगितलं. आता हे 4 आणि 4 आहेत. दोघं सेम आहेत ना, तर एक वस्तू आठवण ठेवायची. ज्या दोन अवरोध सारखे राहिले आणि दोघं समांतर मध्ये राहिले एक दुसऱ्याला, तर त्यांचा जो समतुल्य अवरोध असतो ना, तो अर्धा होऊन जातो. दोघांपैकी कोणत्याही एकचा अर्धा. म्हणजे इथं 4 आहे ना, तर 2 ओहम उत्तर येऊन जाईल डायरेक्ट इथं. इथं उत्तर 2. तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्यायचं. तुम्हाला भेटून जाईल. ओके. लाइक एक वस्तू सांगून देतो अजून तुम्हाला. जेव्हा 2च अवरोध राहिले, फक्त 2च अवरोध, तर त्यांचा डायरेक्ट इक्विव्हॅलेंट अवरोध कसा शोधतात? तर त्याच्यासाठीच इक्वेशन समजून घ्या की हे 2 अवरोध आहे. एक अवरोध इथं वरती आहे. ओके. आणि दुसरा अवरोध इथं खालती आहे, समजून घ्या. ओके. हा आता R1 अवरोध आहे आणि हा R2 अवरोध आहे. ओके. त्यांचा इक्विव्हॅलेंट समजून घ्या R असेल. काय असेल? फक्त R नाव देतोय त्यांच्या इक्विव्हॅलेंटला. तर 1/R इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 होईल. कशासाठी? समांतरसाठी येतं. 1/R2. ओके. आता एक काम करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. या R2 ला इकडे घेऊन जा, R1 ला इकडे घेऊन या. आपल्याला छेद समान करायचे म्हणून खाली दोघांचा गुणाकार होऊन जाईल. तर वरती येऊन जाईल R2 इकडच्या बाजूला प्लस R1 आणि छेद मध्ये दोघांचा गुणाकार R1 R2. ओके. असेल हे 1/R बरोबर आलं. आपल्याला तर R पाहिजे, तर ह्या टर्मला उलट करा. R इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. तर हे समतुल्य अवरोध शोधायचं डायरेक्ट इक्वेशन आहे जेव्हा 2च अवरोध राहिले तेव्हा. लक्षात ठेवा, 2 अवरोध आहेत, दोघं समांतर मध्ये आहेत, तर तुम्ही डायरेक्टली हे इक्वेशन वापरू शकता. लाईक एक अवरोध 4 आहे, दुसरा बी 4 आहे. तर इथं किंमत टाका. R1 बरोबर 4, तर 4 गुणिला 4 भागीला 4 प्लस 4. तर 4 चौक क्या होतात? 16 वरती आणि खाली 4 दिले 4 8. तर 16 भागीला 8 किती येईल? 8 दुने 16 होता ना, 2 ओहम. आला अर्ध बरोबर. मग जे 2 अवरोध तुम्ही समांतर मध्ये जोडलेले आहेत, ओके, त्या दोघांचं समतुल्य अवरोध काय भेटेल? त्या दोन मधला जो एक अवरोध आहे, दोघं सारखेच म्हणून त्याच्यातला जो एक अवरोध असेल त्याचा अर्ध करायचं, ते तुमचं उत्तर असेल. म्हणजे की ही जी जोड आहे ती फक्त 2 ओहमचा अवरोधने रिप्लेस होऊन जाईल. पुढे 1 ओहम राहू द्या. आता परत हे दोन समांतर मध्ये आहेत. आता यांना कसं सॉल्व्ह करणार? यांना बी तसंच. एक तर अशात किंमत टाका. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता दुसरा बी एक नियम आहे, सिंपल आहे. हे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. JEE नीट साठीच्या सगळ्यांमध्ये नाही अप्लाय होतं, फक्त काही मध्ये. जर दोघं सारखे आहेत आणि समांतर म्हणजे 2च परत नीट लक्ष द्या, 2च अवरोध 3 4 झाले, मग तुम्हाला पुरं कॅल्क्युलेशन करावं लागेल. पण जर 2च अवरोध आहेत, समांतर आहेत, तर 4 आणि 4 तर 2 येऊन द्यायला समांतर मध्ये. श्रेणीमध्ये तर बेरीज होते डायरेक्ट. आता हे याच्यात एकापेक्षा दुसरा डबल असेल, हा 6 आहे दुसरा 12 ओहम आहे, तर जो मोठा अवरोध असतो ना त्याला भागीला 3 करून द्यायचं डायरेक्ट. एकापेक्षा दुसरा डबल असेल ना, कोणतीही किंमत असो, पण एकापेक्षा दुसरा डबल आहे, तर जो मोठा अवरोध असतो त्याला भागीला 3 करून द्या, तुम्हाला इक्विव्हॅलेंट अवरोध भेटून जाईल. लाईक इथं 12 आहे, 12 भागीला 3 करा, काय उत्तर? 4 ओहम. तर याचा इक्विव्हॅलेंट किती येईल? 4. पाहून घ्या. आता याला आपण अशा रीतीने सॉल्व्ह करू, हे इक्वेशन प्रमाणे. तर एक अवरोध 6 आहे आणि दुसरा 12 आहे आणि दोघं समांतर आहेत. तर याचा इक्विव्हॅलेंट अवरोध CD मध्ये ना तो, तर त्याला आपण RCD लिहून देऊ. इक्विव्हॅलेंटला म्हणजे काय? समतुल्य. ओके. मग किती येईल? तर 12 गुणिला 6 भागीला 12 अधिक 6 18 आहे. तर डायरेक्ट लिहून दो तुम्ही. ह्या सूत्रात किंमत, हे एक प्रकारचं सूत्र बनून गेलं, 2 अवरोध समांतर मध्ये राहिलं त्याच्यावाला डायरेक्ट. तुमचं कॅल्क्युलेशन बसून जातं एवढं. 6 एक 6, 6 त्रिक 12, 3 एक 3, 3 चौक 12. काय आलं उत्तर? 4 ओहम. आलं?
मग याचं उत्तर आलं 4 ओम, हे 1 ओम, याचं 2 ओम आलं. मग ह्या तिघांची आता इक्विव्हॅलेंट सर्किट जर बनवली आपण तर अशी येईल. इथं पुढे ते दोघं, नंतर इकडे एक, मधला तो आहे तो, नंतर पुढे अजून आहे एक अवरोध. म्हणजे पहा, हे 2 अवरोध आहे त्याला रिप्लेस केलं मी 2 ओम ने, त्यांचं इक्विव्हॅलेंट. हा अवरोध आहे याला रिप्लेस केलं आपण 1 ओम ने. तो 1 ओमच होता आणि हे 2 होते त्यांना रिप्लेस केलं 4 ओम. मग आता सर्किटचा अवरोध किती झाला? ओके, आणि एक अवरोध होता आंतरिक अवरोध इकडे. जेव्हा इक्विव्हॅलेंट अवरोध शोधतात तेव्हा बॅटरी कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायची, आणि बॅटरीचा काय संबंध नाही राहून. ओके, आता आणि हा 1 ओम आहे. आता तुम्ही पाहणार सर्किट मध्ये तर हे सगळे श्रेणीमध्ये येऊन गेले, एकानंतर एक, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. पुढे समांतर नाहीये. मग 2, 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 1 8. तर सर्किटचा टोटल अवरोध किती होऊन जाईल? 8 ओम. जर इंटरनल कन्सिडर केला तर. इंटरनल नाही कन्सिडर केला तर फक्त 7 ओम येईल. मग बॅटरी निघून गेली तर हा अवरोध बी काढून टाकता, इंटरनल अवरोध. मग तुम्हाला काय भेटेल? तर सर्किटचा अवरोध किती झाला पहा. बाहेरच्या सर्किटचा, आंतरिक अवरोध नाही घ्यायचा. तर बाहेरच्या सर्किटचा अवरोध झाला तुमचा याचा 2 ओम, याचा 1 3 आणि याचा 4. टोटल किती झालं? 7 ओम. सर हा, आपण जो आता पुसला तो बी तो अवरोधच होता ना सर. हा पण तो आंतरिक आहे. बॅटरीचा आतला आहे तो. जर आपण बॅटरीच कन्सिडरेशन मध्ये नाही घेतो तर त्याला बी नाही घ्यायचं कन्सिडरेशन मध्ये. समजलं? हा. आपल्याला फक्त नेटवर्कचा शोधायचा आहे. हे जे वरचं नेटवर्क आहे त्याचा, जो किती 2 अधिक 4 अधिक 1 7 ओम. ओके, एनी डाउट्स? सर तुम्ही आपण या साईडला सोडवलं पाहते 1/r. हा r च्या खाली ए बी लिहिलं चालेल ना? हा चालेल. हे मी एक कॉमन इक्वेशन लिहिलं होतं, कुठे बी वापरलं जाऊ शकतं असं, की जेव्हा 2 अवरोध तुम्हाला दिसले कोणतेही असो ते समांतर मध्ये येत तर त्याला शोधायचं सूत्र आहे शॉर्टकट. ते कसं आलं ते सांगितलं मी, लिहिलं. असं नाही. हा, लिहिलं तर चालेल ना बा असं ए बी, आर ए बी. आरएबी लिहायचं ना, इथं लिहिताना तर आरएबी लिहायचं की ए आणि बी मधला अवरोध. तर जो 4 आणि 4 समांतर मध्ये आहेत, तर 4 गुणिले 4 आपण 4 अधिक 4. पहा त्यांनी हेच इक्वेशन वापरलेलं आहे. ओके, 4 गुणिले 4 करताना भागीला 4 अधिक 4 करताना त्याचं उत्तर 2 ओम आहे. त्याच्यानं इन सेम वे 12 ओम and 6 ओम आर इन पॅरलल. ओके, 12 आणि 6 पण एक दुसऱ्याला समांतर आहेत. तर त्याच्या 12 गुणिले 6 भागीला 12 अधिक 6 तर 4 ओम आला. ओके, मग आता पुऱ्या सर्किट मध्ये काय येईल तर याचं 4 ओम होऊन गेलं, याचं 2 ओम गेलं, याच्या 1 ओम. हे ती पुरी सर्किट काय श्रेणीमध्ये आहे. तर 2 अधिक 1 अधिक 4 तर टोटल किती झालं? 7 ओम झालं. हे सर्किटचा फुल अवरोध झाला. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून. झोपून न करा, बसून अभ्यास करायचा. असं झोपून काय होणार आहे? वहीवर लिहित जा, जे मी लिहून देतोय ते. झालं? पुढे चालू. ओके, आता ही मीटिंग एंड होऊन जाते. मी एंड करून परत स्टार्ट करतोय. सगळ्यांनी कनेक्ट व्हायचं वापस. किती जण आहेत? 11 जण आहेत, म्हणजे 10 जण आहेत. मला सोडून 11, मला धरून 11. ओके.